शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 म्हणजेच टेट 3.0 या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी शिक्षकांचं माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. टेट परीक्षा यापूर्वी झालेली 2023मध्ये आणि त्या दिवशी आलेला हा प्रश्न होता. कूट प्रश्नांमध्ये हा प्रश्न जातो. 6 व्यक्ती आणि त्यांच्याकडे असलेल्या पेनांची कमी जास्त संख्या यावर आधारित हा प्रश्न होता. तर या प्रश्नाचा विचार करायचा झाला तर तत्पूर्वी प्रश्न पाहण्यापूर्वी किंवा प्रश्न पाहून घेऊयात आपण. हा अशा प्रकारचा प्रश्न दिलेला होता. प्रश्न तुम्ही वाचत आहात तत्पूर्वी वरच्या बाजूला तुम्हाला जे आय बटन दिसतंय त्या ठिकाणी या टेट परीक्षेसाठीचे सगळे व्हिडिओज असलेली प्लेलिस्ट दिलेली आहे. त्या आय बटनला क्लिक करा. तुम्हाला सगळे व्हिडिओज दिसतील. ते सगळे व्हिडिओ क्रमाने पहा, उत्तरं लिहून काढा. म्हणजे तुम्हाला परीक्षेने च्या दृष्टिकोनातून तयारी चांगली होऊ शकते. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे इथून पुढचे येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनसह मिळतील. आणि तुम्हाला टेटच्या परीक्षेसाठी मनापासूनची शुभेच्छा. चला तर मग आजचा हा प्रश्न पाहूया. 6 व्यक्ती आहेत, त्यांची नावं दिलेली आहेत ABCDE आणि G. इथं F वापरलेला नाही हे लक्षात असू द्या. या 6 व्यक्ती असून त्यांच्याकडे असलेल्या पेनांची संख्या वेगवेगळी आहे. म्हणजे कुठल्याही 2 व्यक्तींकडे समान संख्येनं पेन नाहीत. मग असं जर असलं तर आपल्याला दिलेल्या माहितीवरून त्याचं गणितीय रूपांतर करणं अगोदर महत्त्वाचं असतं. ते रूपांतर करता आलं की मग आपण पुढं हे जे प्रश्न दिलेले आहेत, खाली 4 प्रश्न दिसत आहेत, हे प्रश्नांची उत्तरं सहजपणे काढू शकतो. परंतु तत्पूर्वी आपल्याला दिलेल्या माहितीचं रूपांतर गणितीय समीकरणांमध्ये करावं लागतं. ते अशा प्रकारे होतं बघा. B कडे C पेक्षा जास्त पेन आहेत. याच्यावरून आपल्याला असं लिहिता येईल B कडे असलेल्या पेनची संख्या C कडे असलेल्या पेनपेक्षा जास्त आहेत. म्हणजे आपल्याला पहिलं विधान काय मिळालं, B इज ग्रेटर दॅन C. B हा C पेक्षा मोठा आहे. दुसरं विधान आहे E कडे D आणि G पेक्षा जास्त पेन आहेत. म्हणजे हा जो E आहे तो D पेक्षा मोठा आहे आणि E जो आहे म्हणजे इकडचे पेन आपण म्हणतो E जवळ असलेले पेन म्हणजे E अक्षराने दाखवले आपण, हे सुद्धा G पेक्षा जास्त आहेत हे नक्की. तिसऱ्या वाक्यामध्ये सांगितल्याप्रमाणे C कडे किमान पेन नाहीत. म्हणजे C पेक्षा कमी पेन असणारे काही जण आहेत. आता काही जण म्हणजे किती जण आहेत ते माहित नाही आपल्याला. काही जण आहेत ते आपण तिथं लिहून घेतलं, कारण मग आपल्याला C कुठं मांडायचं हे कळण्यासाठी हे वाक्य आवश्यक होतं. B कडे E पेक्षा जास्त पेन आहेत पण A पेक्षा कमी पेन आहेत. या वाक्याबद्दल असं लिहिता येऊ शकतं, B कडे असणारे पेन हे कमी आहेत. कोणापेक्षा कमी आहेत, A पेक्षा, म्हणून A हा मोठा झाला. मात्र B कडे असलेले पेन E पेक्षा जास्त आहेत. म्हणजे आपलं हे वाक्य मिळालं A ग्रेटर दॅन B ग्रेटर दॅन E. इथं तुम्हाला B हा मोठा दिसतोय C पेक्षा, E हा मोठा दिसतोय D पेक्षा. म्हणजे जर आपण हे वाक्य आणि आत्ता लिहिलेलं वाक्य जर एकत्र केलं तर याचा अर्थ असा होतो की A हा B पेक्षा मोठा, B हा E पेक्षा मोठा आणि हे वरचं जर आपण पुढे अजून जोडलं तर D हा E पेक्षा मोठा आहे. त्याचबरोबर आणखी एक माहिती सांगितलेली आहे. C कडे G पेक्षा कमी पेन आहेत. याच्यावरून असं म्हणता येईल की G कडे असलेले पेन C पेक्षा जास्त आहेत. या सगळ्या वाक्यांना जर आपण एकत्र करायचं ठरवलं तर आता आपल्याला एकत्र याप्रमाणे करता येईल. काही भाग मध्येच आवश्यक नाही, तो मी पुसतो. आता आपल्याला सगळी जी काही वरती आपण वाक्य लिहिली, B कडे C पेक्षा जास्त पेन आहेत वगैरे वगैरे, ही सगळी जर आपण वाक्य एकत्र वापरली तर आपल्याला असा निर्णय मिळतोय की A हा सगळ्यात मोठा, त्यापेक्षा लहान B, त्यापेक्षा लहान E, त्यापेक्षा लहान G, त्यापेक्षा लहान C
मग प्रश्न शिल्लक राहिला ह्या वाक्याचं काय करायचं. ई हा डी पेक्षा मोठा आहे. ई हा डी पेक्षा मोठा आहे, परंतु एक जागा शिल्लक राहिलेली आहे. मग इथं कोणीतरी पाहिजे ना, कारण वाक्यात सांगितलं होतं सी कडे किमान पेन नाहीत. सी पेक्षा कमी पेन असणारे काही जण आहेत. मग कोण राहिलं शिल्लक. शिल्लक राहिला फक्त डी, म्हणून आपण शेवटी डी लिहिलेलं आहे. डी कडे सगळ्यात कमी पेन आहेत. आता एकदा आपल्याला ही जर माहिती पक्की मिळाली, दिलेल्या माहितीवरून आपल्याला ही माहिती पक्की मिळाली, याच्यावरून आपण काय करू शकतो. आता याच्यावरून आपण प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो. कोणाकडे किमान पेन आहेत, याचं उत्तर तयार झालं. सगळ्यात कमी पेनवाला कोण आहे, डी, हे त्याचं उत्तर तयार झालं. डी कडे सर्वात कमीत कमी पेन आहेत. बरं, कोणाकडे सर्वात जास्त पेन आहेत, तर सगळ्यात मोठा दिसतोय ए, म्हणजे याचं उत्तर तयार झालं ए. आणखी तिसरा प्रश्न आपण नंतर सोडवू. चौथ्याकडे अगोदर जाऊ, सोपा आहे तो, लगेच दिसतोय. कोणाकडे जी पेक्षा कमी पेन असू शकतात. जी पेक्षा कमी कोण कोण आहेत, मग ते सी असू शकतो किंवा डी सुद्धा असू शकतो. कारण त्या वाक्यात सांगितलं होतं सी कडे जी पेक्षा कमी पेन आहेत, हे बरोबरच आहे. पण त्या वाक्याच्या बरोबरीनं हे पण वाक्य आपल्याला माहीत होतं की सी कडे किमान पेन नाहीत, त्यापेक्षा कमी पेन असणारे काही जण आहेत, तो आहे डी. म्हणजे सी आणि डी यांच्याकडे जी पेक्षा कमी पेन असू शकतात. आणखी प्रश्न आहे, डी कडे किती पेन असू शकतात. आता डी कडचे पेन काढण्यासाठी आपल्याला सी चे पेन माहिती पाहिजेत. तर सी कडे 18 पेन आहेत, म्हणजेच 18 पेक्षा कमी पेन डी कडे असतील. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं 20 येऊ शकणार नाही, 19 येऊ शकणार नाही, 16 येऊ शकतं किंवा 14 येऊ शकतं. 18 पेक्षा कमी, म्हणून 16 किंवा 14 येणं अपेक्षित आहे. म्हणजे काय केलं आपण, दिलेल्या 5 वाक्यांना एकत्रित केलं, त्या प्रत्येक वाक्याबद्दल गणिती समीकरण लिहिलं आणि त्यानंतर आपण पुढं गणितीय समीकरणं एकत्र केली, काही दिलेल्या वाक्यांचे योग्य असे अर्थ लावले आणि जी आपल्याला महत्त्वाची पट्टी मिळाली, ही पट्टी मिळाली महत्त्वाची, त्या पट्टीवरून मग आपण पुढं किती प्रश्न येऊ द्या, एकदा किती पट्टी मिळाली की आपलं काम जवळजवळ संपतं. अशा प्रकारचे काही प्रश्न तुमच्याकडे असतील तर तेही मला पाठवून द्या, त्याची उत्तर मी तुम्हाला पाठवून देईल. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या. याच प्रकारचे अनेक व्हिडिओज तुम्हाला नक्कीच याच चॅनलमध्ये सापडणार आहेत. बाजूला तुम्हाला प्लेलिस्ट पण दिसते आहे, दुसरा एक व्हिडिओ पण दिसतो आहे, तो व्हिडिओही पहा, ती प्लेलिस्टसुद्धा पहा आणि तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा. महिमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलच्या वतीनं मी आपणा सर्वांना आभार व्यक्त करतो. धन्यवाद.